मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी, हरे कृष्ण. मित्रांनो, मी शब्दधन वक्तृत्व कार्यशाळा प्रशिक्षक भाऊसाहेब शेलार. आज आपण मित्रांनो भाषण करत असताना आपले उच्चार कसे असावेत ह्याबाबत आपण सखोल मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर मित्रांनो, भाषण करत असताना अनेक जणांचे उच्चार आपल्याला कळत नाहीत. ते काय बोलतात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून अनेक वेळा भाषण करत असताना आपण जी शेरोशायरी असेल, अभंग असतील, ओव्या असतील, सुभाषितं असतील, किस्सा सांगत असू, एखादा चुटकुला सांगत असू, किंवा एखादा प्रसंग सांगत असू, एखादा दृष्टांत सांगत असू, किंवा एखाद्या कवितेच्या ओळी आपण म्हणत असू, किंवा एखादा आपण बातमी सांगत असू, आपण एखादा श्लोक म्हणत असू, तर ते म्हणत असताना आपले उच्चार हे स्पष्ट असले पाहिजे. कारण आपले उच्चार जर स्पष्ट नसतील, उच्चारामध्ये स्पष्टता नसेल आपल्या, तर पुढे बसलेले जे श्रोतृवर्ग असतो, पुढे बसलेले जे प्रेक्षक असतात, त्यांना काहीही कळत नाही. आणि मग ते आपलं जे भाषण असतं, ते भाषण त्या श्रोत्यांना न कळल्यामुळे ते भाषण पडत असतं, ते भाषण लोक ऐकत नसतात. आणि म्हणून जे आपण एखादी शेरोशायरी असेल, कवितेच्या ओळी असेल, चुटकुला असेल, एखादा प्रसंग असेल, दृष्टांत असेल, ओवी असेल, श्लोक असेल, एखादा अभंग असेल, सुभाषित असेल, तर आपले त्याचे उच्चार हे पहिले आपण स्पष्ट सांगितले पाहिजे. किंवा एखादी इंग्रजी भाषेत आपण सांगतो, तर इंग्रजी भाषेचा जे उच्चार आहे ते उच्चारसुद्धा आपले स्पष्ट असले पाहिजे. ते उच्चार आपण इंग्रजी भाषेमध्ये काय बोलणार आहोत हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. नाहीतर बोलायला जायचं एक आणि व्हायचं एक, असं नाही झालं पाहिजे. मग उच्चार हे स्पष्ट आपले नेहमी असले पाहिजे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जर आपण हे समजून घेतले नाहीत तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर उच्चार स्पष्ट करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी थोडाफार अभ्यास असतो की आपलं जे उच्चार आहे त्याच्यासाठी आपण दररोज जर एक 11 वेळा जर ओंकार हा सकाळ सकाळ जर ओंकार आपण उठल्या उठल्या जर आपण ओंकार म्हणायला सुरुवात केली, ओम, त्याने एक आपले उच्चारमध्ये स्पष्टता निर्माण होते उच्चारामध्ये. आणि दुसरं म्हणजे दीर्घ श्वास आपण कंटिन्यू घेतला पाहिजे, ओंकार कंटिन्यू म्हटलं पाहिजे. आणि उच्चार बोलत असताना, शब्द सांगत असताना आपल्या आवाजामध्ये कुठे आघात होतोय का एखाद्या शब्दावर, ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा एखादा उच्चारत असताना आपण एकदम खालच्या पट्टीमध्ये बोलतोय का, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उच्चारामध्ये स्पष्टता असली पाहिजे. उच्चारामध्ये एखाद्या शब्दावर आघात होतोय का हे आपल्याला समजलं पाहिजे. किंवा खूपच खालच्या पट्टीत आपण उच्चारतोय का हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. नवोदित जे वक्ते असतात त्यांच्या गोष्टी लक्षात येत नाहीत, कारण ते भाषण करत असताना एक तर गडबडलेले असतात, गोंधळलेले असतात, त्यांची फजिती झालेली असते. ते काय बोलतात, काय उच्चारतात हे सुद्धा त्यांना समजत नसतं. म्हणून उच्चारत असताना आपल्या शब्दामध्ये पॉज असला पाहिजे. एकतर 8 सेकंदाचा असला पाहिजे, 3 सेकंदाचा असला पाहिजे, 11 सेकंदाचा असला पाहिजे. जसं राज ठाकरेंचं भाषण असतं, 10-10, 11-11 सेकंद ते पॉज घेत असतात आणि मग बोलत असतात. ज्यावेळेस आपण पॉज घेतो आणि ते वाक्य उच्चारतो, पॉज कशासाठी घेतो, तर आपल्याला काय बोलायचं आहे हे आपल्या लक्षात येतं पहिलं. तर त्याच्यासाठी आपण भाषणामध्ये पॉज असला पाहिजे. आणि पॉज असला की आपल्याला माहिती की आपल्याला पुढे काय शब्द बोलायचं हे आपल्या लक्षात येतं. विनाकारण एखाद्या शब्दावर आघात व्हायला नाही पाहिजे, किंवा खूपच खाल्ल्यापट्टीत आपण बोललं नाही पाहिजे. भाषण करताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपले उच्चारामध्ये स्पष्टता असली पाहिजे. उच्चारामध्ये आपण एखादा अभंग, श्लोक, ओवी, सुभाषितं, शेरोशायरी, कवितेच्या ओळी, दृष्टांत, प्रसंग सांगत असताना आपले उच्चार नेहमी स्पष्टता असले पाहिजे. तरच आपलं भाषण हे अगदी प्रभावी होऊ शकतं, उत्कृष्ट होऊ शकतं, श्रोत्यांच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये जाऊन बसू शकतं, श्रोत्यांच्या मनामध्ये घर करू शकतं. आणि आपण एक फरडा वक्ता, आपण एक प्रभावी वक्ता म्हणून आपण नावावर पास येऊ शकतो.
म्हणून भाषण करत असताना प्रत्येकाने एकतर मनामध्ये स्थिर प्रज्ञता असली पाहिजे, मन स्थिर असलं पाहिजे, मन संयमी असलं पाहिजे, मनाची चंचलता कमी झालेली असली पाहिजे. ज्यावेळेस मनाची चंचलता कमी होईल, ज्यावेळेस आपल्यामध्ये स्थिर प्रज्ञपणा येईल, त्यावेळेस आपण आपले उच्चार हे स्पष्ट होऊ शकतो. जोपर्यंत मनाची स्थिरता राहत नाही, जोपर्यंत मन चंचल आहे, घाबरलेलं आहे, विचलित आहे, अस्वस्थ आहे, तोपर्यंत आपले उच्चार स्पष्ट होऊ शकत नाही. ज्यावेळेस मनाची स्थिरता स्थिरप्रज्ञ होईल, मन आपण काबीज करू, त्या मनाला लगाम लावू, मनाला वश करू आणि मनाला एकाग्र करू, त्यावेळेसच आपले उच्चार हे स्पष्ट होतील. म्हणून एकाग्र मन करण्यासाठी आपल्याला ध्यान, धारणा, मेडिटेशन, ओमकार असे प्रयोग करावे लागतील. ज्यावेळेस आपण ध्यान, धारणा, मेडिटेशन, ओमकार, दीर्घ श्वास डीपमध्ये घ्यायला सुरुवात करू, त्यावेळेस 100% आपले उच्चार हे स्पष्ट होतील. त्याच्यासाठी हे प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस आपण एक फरडा वक्ता बनवू, प्रभावी वक्ता बनवू. त्याच्याशिवाय काही होत नाही, कारण अभ्यासानेच ह्या सर्व गोष्टी विकसित होत असतात. सातत्याने अभ्यास लागतो, कन्सिस्टन्सी लागते, सातत्याने आपल्याला वाचन लागतं, उच्चारासाठी आपल्याला वाचन लागतं, लेखन लागतं, चिंतन लागतं, मनन लागतं, श्रवण लागतं. त्याच्यामुळे उच्चार हे क्लिअर होतात. हे ऐकल्यानंतर कंटिन्यू ते माइंडमध्ये गेल्या पाहिजे, आपल्या हे उच्चार गेले पाहिजे. आपल्याला एक तर लेखन पाहिजे, वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे, चिंतन पाहिजे, मनन पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. त्यावेळेसच आपण 100% फरडा वक्ता होऊ शकतो. तसे आपण वक्ता होऊ शकणार नाहीत. उठायचं आणि लगेच स्टेजवर जाऊन भाषण करायचं, हे कधी होईल? मनामध्ये ज्यावेळेस स्थिरता येईल त्यावेळेस आपण उठून लगेच गेलं तर आपली लगेच फिल्म चालू होईल. त्यामुळे ज्यावेळेस आपण अभ्यास कंटिन्यू करत नाहीत आणि कधीतरी बोलतोय न अभ्यास करता, तर आपल्याला गोंधळ होईल. त्याच्यामुळे मनामध्ये आपल्या स्थिरता असली पाहिजे, उच्चारामध्ये स्पष्टता असली पाहिजे, त्यावेळेसच आपण फरडा वक्ता होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.